नवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। जननायक आणि क्रांतीचे महानायक भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनी त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो। आज या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित माननीय महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय श्री जिष्णुदेव वर्माजी, लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी, आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेजी, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळजी, राज्यमंत्री इंद्रनील नाईकजी, या ठिकाणी सर्व समोर उपस्थित अतिशय महत्वाचे असे सर्व अधिकारी, पदाधिकारी, आमदार, खासदार, पद्म पुरस्कृत सर्व आमचे उपस्थित लोक आणि विशेषतः आज या राजभवनामध्ये आपल्या समोर आदिवासी संस्कृतीचं अतिशय सुंदर दर्शन घडवण्याकरता आलेले सर्व कलावंत, कंटेंट क्रिएटर्स, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी माननीय अशोकजी उईके यांना धन्यवाद देईन की त्यांनी हा बलिदान दिनाचा कार्यक्रम राजभवनामध्ये या ठिकाणी आयोजित केला आणि विशेषतः आमच्या आदिवासी कलावंतांना राजभवनामध्ये आपल्या कलेचं सादरीकरण करण्याची एक संधी मिळाली आणि माननीय राज्यपाल महोदयांनी देखील त्याला स्वीकृती दिली, त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भगवान बिरसा मुंडा हे असे क्रांतीचे महानायक होते की ज्यांनी अवघ्या 25 वर्षाच्या आयुष्यात इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं। ज्या काळामध्ये इंग्रजी राजवटीमध्ये आदिवासींची जमीन, जल आणि जंगल हे तीनही हक्क हिरावून घेतले जात होते आणि कुठेतरी एक प्रकारे आदिवासींना गुलामगिरीमध्ये आणण्याचा प्रयत्न चालला होता। इंग्रजी राजवटीच्या भरोशावर, त्यांच्या पोलिसांच्या भरोशावर रोज नवनवीन अत्याचार होत होते। आदिवासी संस्कृती पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न चालला होता। अशा वेळी अतिशय तरुण असलेल्या भगवान बिरसांनी त्याच्या विरुद्ध एक क्रांती पुकारली आणि त्या क्रांतीची ज्वाळा इतकी भीषण होती की इंग्रजी साम्राज्य हादरून गेलं। ज्यावेळी भगवान बिरसा मुंडांनी इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष सुरू केला त्यावेळी ते अशा पद्धतीने संघर्ष करत होते की काही दिवसातच इंग्रजांमध्ये आणि त्यांच्या फौजेमध्ये एक असा समज तयार झाला की भगवान बिरसा मुंडा हा एक व्यक्ती नाही आहे। प्रत्येक ठिकाणी त्यांना भगवान बिरसा मुंडाच दिसायला लागले आणि वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा ज्यावेळेस आक्रमण करायचे त्यावेळी अक्षरशः त्यांचा सामना कसा करायचा हे इंग्रजी सरकारला समजायचं नाही। त्यांनी केवळ त्या ठिकाणी त्या फौजेचा, त्यांच्या पोलिसांचा सामना केला नाही तर सोबतच समाजामध्ये जागरण सुरू केलं। समाजाला गुलामगिरीमध्ये टाकणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यापासून समाज दूर कसा जाईल, जागृत होऊन आपल्या लढ्याकरता समाज कसा लढेल, अशा दृष्टीनं त्यांनी केलेली जी जागृती होती त्याचा परिणाम हा केवळ झारखंड, बिहार इतक्यापुरतं मर्यादित राहिला नाही तर तो आगीसारखा
भारताच्या कानाकोपऱ्यात पसरला आणि मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाने जागृत होऊन आपल्या जल जमीन जंगल याकरता संघर्ष सुरू केला, इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष सुरू केला. आणि आज आपण पाहतोय की आमच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे आदिवासी नायक आहेत, आमच्या इतिहासामध्ये ज्या काही आदिवासी विभूती आहेत, त्यांचं जे योगदान आहे हे अनन्यसाधारण अशा प्रकारचं योगदान आहे. दुर्दैवाने आमच्या इतिहासाने या सर्वच नायक नायिकांवर मोठा अन्याय केला आणि कधीच त्यांचा इतिहास आमच्यापर्यंत पोचू दिला नाही. पण मला अतिशय आनंद आहे की भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी देशभरामध्ये आदिवासी नायक नायिका ज्या होत्या यांना शोधून काढून त्यांचा इतिहास पुनर्लेखित करून तो इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचला पाहिजे याची एक मोठी मोहीम हातामध्ये घेतली. आणि त्यातून लक्षात आलं की आमच्या स्वातंत्र्याकरता जी काही बलिदानं झाली त्यापूर्वीही आक्रमकांच्या विरुद्ध लढणारे जे काही आमचे नायक होते, नायिका होत्या, या सगळ्यांचा इतका स्वर्णिम इतिहास आज आपल्या समोर आला. आणि त्यातून जी एक समृद्ध संस्कृती आहे त्या संस्कृतीचं क्षात्र तेज हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. आणि म्हणूनच आपल्या सर्वांना याची कल्पना आहे की आपली आदिवासी संस्कृती आणि आदिवासी जीवन पद्धती ही सर्वात प्राचीन अशा प्रकारची जीवन पद्धती आहे. आणि एक काळ अतिशय समृद्ध अशा प्रकारची व्यवस्था या संस्कृतीने बघितलेली आहे. आमच्या आदिवासी राजव्यवस्थेमध्ये ज्या प्रकारे निसर्गाचं संवर्धन करण्यात आलं, ज्या प्रकारे एक अत्यंत समतायुक्त अशा प्रकारचा राजकारभार आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्यामध्ये एक समृद्ध अशा प्रकारची समाजव्यवस्था देखील आपल्याला पाहायला मिळाली. कदाचित काळाच्या ओघामध्ये त्याच्यामध्ये काही कमतरता आली, काही अन्याय झाले, त्यातनं एक प्रकारे आक्रमण झाली, पण तरी देखील आजही ही समृद्ध संस्कृती त्या ठिकाणी जिवंत आहे. आणि अनेक लोक या संस्कृतीचा जो काही रथ आहे तो रथ ओढण्याचं कार्य अविरतपणे करतायत. आणि म्हणून आमची ही जबाबदारी आहे, राज्य म्हणून, देश म्हणून, सरकार म्हणून, समाज म्हणून, की या समृद्ध संस्कृतीला पुनरुज्जीवित केलं पाहिजे, तिचं संवर्धन केलं पाहिजे. आणि याच दृष्टीने देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतले. आणि त्यातून मला विश्वास आहे की पुन्हा एकदा आज आपल्याला एका नव्या स्वाभिमानानं, एका नव्या आत्मतेजानं आमच्या आदिवासी संस्कृतीचे पाईक वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करताना दिसतात. आज संस्कृतीचं क्षेत्र असेल, कलेचं क्षेत्र असेल किंवा कंटेंट क्रिएशनचं क्षेत्र असेल, यात विशेषतः आमच्या आदिवासी तरुण तरुणींनी आपल्या संस्कृतीचा जो काही आपली अभिव्यक्ती ही या ठिकाणी सादर केली आहे ती देखील अत्यंत महत्वाची आहे. आणि निश्चितपणे आमचे आदिवासी कल्याण मंत्री अशोक उईकेजी यांच्या नेतृत्वात राज्य सरकार या संपूर्ण संस्कृतीचं संवर्धन होण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या आम्ही निश्चितपणे करू. ज्या प्रकारे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, केंद्राचं सरकार असेल किंवा राज्याचं सरकार असेल, या ठिकाणी धरती आभासारखी योजना असेल किंवा राज्यातल्या शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या योजना असतील, याच्या माध्यमातून एक सक्षम अशा प्रकारचा आदिवासी समाज उभा करण्याचा प्रयत्न आपण करतो. आणि हे उभं करत असताना त्याच्या पाठीमागची प्रेरणा
ही भगवान बिरसा मुंडांची आहे, त्यांच्या निर्धाराची आहे, त्यांच्या बलिदानाची आहे. आणि म्हणून आज त्यांना आपण सगळे नमन करूया. ज्या कलावंतांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे आपल्या समोर या ठिकाणी आदिवासी नृत्य आपल्या समोर प्रस्तुत केलं, त्या सर्व कलावंतांचं मनापासून कौतुक करतो.